जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना इंधनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे। जळगाव जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा संपल्यामुळे नो स्टॉकचे फलक एवढे लावण्यात आले आहे, तर काही मोजक्याच पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध झाल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होत आहे। ऐन खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे आणि रब्बी हंगामातील पिकांची मळणी अंतिम टप्प्यात असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळणे कठीण झाले आहे। अनेक शेतकरी पहाटेपासूनच मोठ्या कॅन घेऊन रांगेत उभे आहे। पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, मात्र ग्राहक मोठ्या प्रमाणात पॅनिक होत असल्याच्या भावना पेट्रोल पंप चालकांनी यावेळी व्यक्त केल्या आहे। आज जळगाव शहरातील विविध पेट्रोल पंपावर ग्राहकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या संदर्भात नागरिक रवी महाजन व पेट्रोल पंप चालक दिलीप गांधी यांनी याबाबत आज दिनांक 21 मे रोजी सकाळी 10 वाजता माध्यमांना माहिती दिली आहे। खूप अडचण येत आहेत, खूप परेशान झाले लोक। रात्रभर आम्ही परवाच्या दिवशी पण लाईनवर होतो। आता भरलं पेट्रोल किंवा एक घंटा लेपासून उभं यायचा। मिळतंय का पेट्रोल? हो मिळतंय व्यवस्थित आहे का? फक्त वेळ एवढा आहे की लाईन लावा लागते, थोडा वेळ लागतोय। ग्राहक मात्र पॅनिक होत आहे, ठिकाणी गर्दी करतायत, पेट्रोल साठा उपलब्ध आहे असं संचालकांचं म्हणणं आहे। काय सांगाल? हो ते तर बोलता हाय पेट्रोल भरायला पुरेल असं साठा आहे त्यांच्याकडे, पण आता काही पंपावर नाही, त्यामुळे सर्व लोक इथे एका ठिकाणी गर्दी करतायत। मिळालं पेट्रोल? हो मिळालं तेवढं मिळतंय। काय सांगणार? सध्या ग्राहक हे पॅनिक होताना दिसून येत आहे, परिस्थिती काय नेमकी शहरात पेट्रोल सगळीकडे अवेलेबल आहे। सगळ्यांनी फक्त पॅनिक होऊ नये आणि पेट्रोल व्यवस्थित घ्यावं, गर्दी करू नये, पाहिजे तेवढं पेट्रोल मिळणार आहे। तासन तास रांगा लागलेल्या दिसत आहेत, काय सांगाल? नाही ते पॅनिक झाल्यामुळे, कारण रोज पेट्रोल येतंय, रोज विकलं जातंय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं पेट्रोल कायम आहे आणि सगळ्या लोकांना जेवढं पाहिजे तेवढं मिळतंय। आता ही मानसिक परिस्थिती आहे माणसाची की मला पेट्रोल मिळेल किंवा नाही मिळेल, पण त्यांनी समजावं की पेट्रोल रोज मिळतंय तर आपण पाहिजे तेवढंच पेट्रोल घ्यायला पाहिजे। नाव सांगा आपलं? दिलीप गांधी।